मंडळी नमस्कार. काल दिनांक 3 जानेवारीला आपण उन्हाळी भुईमूग व्यवस्थापनाचं लाईव्ह घेतलं आणि अपुऱ्या वेळेमुळे प्रश्नोत्तरं आपण तिथे घेऊ शकलो नाही काल. तर या व्हिडिओमध्ये 3 जानेवारीला झालेल्या लाईव्हमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी आज आपल्याला इथं देतोय. तर 15 दिवसातून एकदा फक्त प्रश्नोत्तराचा लाईव्ह ठेवणे जमणार नाही का? तर आपण प्रयत्न करतोय, मॅक्झिमम प्रश्नांना अटेंड करायचा आपण प्रयत्न करतो. त्यामुळे वेगळं लाईव्ह ठेवण्याची आवश्यकता मला वाटतं नाही. पण तुमचं सूचना चांगली आहे. शक्य झालं तर मेपासून आपण असा एक सोमवार प्रश्न उत्तराचा किंवा सोमवारच्या ऐवजी मंगळवार वगैरे असा ठेवायचा प्रयत्न करूया. भुईमूग ड्रीपवर लावायचा आहे, कशा पद्धतीनं लावावी आणि ती मला परवडेल का? बघा, भुईमुगाचं 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर ठेवायचं आहे. त्यामुळे ठिबकवर मला वाटतं ठिबक 2 लॅटरलमधलं अंतर जे आहे ते तुम्हाला तिथे खूप कमी करावं लागेल. त्यामुळं ठिबकवर किती शक्य होईल याच्याबद्दल थोडंसं साशंक आहे मी. पण साधारणतः जर लावायचंच झालं तर लॅटरलच्या दोन्ही बाजूनं 15-15 सेंटीमीटरवर आपल्याला लावावं लागेल. आमच्या उन्हाळी भुईमुगामध्ये डुकरांचा प्रादुर्भाव झाला आहे, उपाय सुचवा. तर झटका मशीन मिळते बाजारामध्ये. एक तार लावायचा असतो, 2 तारं, आणि त्याला DC करंट असतो. लाईटचा करंट नाही, इलेक्ट्रिक करंट नाही, बॅटरीचा करंट त्याला जोडलेला असतो. तर त्याच्यामुळे डुकरांचा त्रास तिथे तुम्हाला आणि कमी खर्चामध्ये होऊ शकतं. 2 महिन्याचा 15 एकर हरभरा आहे. धुवारी खूप पडत आहे. 5 दिवस झाले. तर धुरीसाठी एवढ्या शेकोट्या रोज नाही करू शकत, फवारू पण रोज शकत नाही. 24 तारखेला इमान झेप सुखाई 1261ची फवारणी केली. दुसरी फवारणी आता काय फवारू? बघा, शेकोट्या नाही तर धुपट करायला काय हरकत आहे तुम्हाला? हा बिनखर्चाचा सोपा उपाय आहे धुपट करणे. यामुळं तुम्हाला पैसे लागत नाही आणि फायदासुद्धा चांगला होतो. त्यामुळं मला असं वाटतं की धुवारीसाठी आपण धुपट करणं, शेकोट्या करणं हा सगळ्यात चांगला उपाय आहे. आणि फवारणीमध्ये तुम्ही सुखई वापरलेलंच आहे आधी, तर परत एकदा व्हिसल्फ वगैरे जर फवारायचं असेल तर ट्युबिकॉनाझॉल अधिक सल्फर म्हणजे व्हिसल्फ फवारू शकता. ऊसामध्ये भुईमूग घेता येतो का? सोयाबीन घेतलं तर चांगलं राहील का भुईमूग? ऊसामध्ये उत्कृष्ट भुईमूग घेता येतो, काही अडचण नाही. आणि सोयाबीनसुद्धा चांगलं येतं, उन्हाळी सोयाबीन. दोन्हीपैकी कुठलंही पीक घ्या तुम्ही. माझ्या शेतात बांधावर ब्रह्मा झाडाचे साग लावले आहेत, पण त्याची चांगली वाढ होत नाही. बघा, सागाची वाढ जी आहे सुरुवातीला खूप कमी होते, हळूहळू होते. त्यामुळे त्याच्या मागे लागू नका एकदम जोरात वाढेल असं. 2-3 वर्षानंतर मग त्याची वाढ चांगली होते. हरभरा 50% घाटे 50% फुलं आहे, कोणती फवारणी करावी? आता 4 दिवस अगोदर पाऊस झाला होता. तर 50% घाटे 50% फुलं म्हणजे तुम्ही घाटे अळीसाठी झेनॉप घ्या. त्याच्यासोबत तुम्ही भरारी आणि 13-045. जर कोरडो असेल तर 13-045, नाही तर बागायती असेल, पाण्याचं ताण नसेल तर बिग पी असा फवारा तुम्ही घेऊ शकता. साहेब, चण्याला पहिल्या फवारणीनंतर किती तासानं स्प्रिंकलरने पाणी देता येईल? त्या दिवशी स्प्रिंकलर चालूच नका ना. किमान 4-5 तास गेले पाहिजे फवारणीनंतर. तर मला असं वाटतं ज्या दिवशी फवारणी केली त्या दिवशी स्प्रिंकलर न चालवलेलं बरं. करडईचे उत्पादन वाढण्यासाठी कीटकनाशकाचा रोगर किंवा रेज सोबत दुसरे कोणत्या घटकाची फवारणी करावी लागेल जेणेकरून करडईचा दाना चांगला भरेल व उत्पादन वाढेल? जर दाना भरण्याच्या अवस्थेत करडी असेल तर तुम्ही रेज किंवा डायमेथेटसोबत भरारी घेऊ शकता, 13-045 घेऊ शकता, किंवा 13-045 किंवा बिग बी या दोन्हीपैकी एक विद्राव्य खत, आणि दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये भरारी घेऊ शकता. मी परभणीकर. आमच्या इथं भुईमुगाला 3 वर्षापासून खूपच बुरशी लागत आहे. यावर्षी तर शेतकऱ्यांनी निम्म्याहून अधिक पेरणी कमी केली आहे, तरी पण बुरशीसाठी योग्य मार्गदर्शन करावे. बघा, मी कालसुद्धा सांगितलं, भुईमुगामध्ये बुरशीचे प्रादुर्भावामुळे उत्पादन बरंच घटलं आहे. तर त्यासाठी सुरुवातीलाच पेरणीच्या आधीच 3-4 किलो ट्रायकोडर्मा आपल्याला शेणखतात मिक्स करून ठेवा. चांगला फ्रेश ट्रायकोडर्मा आणा. सुडोमोनस मिळालं ते आणा.
आणि ते खतामध्ये आपल्या शेणखतामध्ये मिक्स करून ठेवा आणि पेरणीच्या आधी ते शिंपडून द्या सगळीकडे जमिनीत ओलावा असताना, आणि मग नंतर पेरणी झाल्यानंतर पाणी आपण देतोच. तर ट्रायकोडर्माचा वापर आणि फवारणीमध्ये सुद्धा रासायनिक बुरशीनाशकांचा वापर आपल्याला करावा लागेल. एक ट्रायकोडर्मा पेरणीच्या आधी आणि शक्य झालं तर मध्ये आपण जेव्हा भर देतो, मातीची भर जेव्हा देतो तेव्हा सुद्धा जर शक्य झालं तर तेव्हा सुद्धा टाकावा ट्रायकोडर्मा. साहेब, माझे वडील आणि त्यांचे काही मित्रमंडळी दुकानदारांना काही पण घेऊन येतात, ऐकतच नाही, काय करावं मी सांगतो ते पण ऐकत नाहीत. तर अशी समस्या ज्यांची आहे की आपली वडीलधारी मंडळी जी आहे ती ऐकत नाही, आपल्याला असं वाटतं की असं करावं पण त्यांना त्यांच्या पद्धतीनं करावं असं वाटतं, किंवा दुकानदार सांगतो तसं करावं वाटतं. तर अशा मंडळीला हे व्हिडिओ आपले दाखवा आणि त्यांना एक रिक्वेस्ट करू शकता तुम्ही की काही क्षेत्रात मी सांगतो तसं आपण करूया आणि काही क्षेत्रात तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. किमान 1 एकर 2 एकर तरी माझ्या पद्धतीनं करू द्या, आणि त्यात जर उत्पन्न घटलं किंवा खर्च जास्त आला तुमच्यापेक्षा तर याच्यानंतर मी सांगेल तसं ऐकू नका तुम्ही. आणि असं म्हणून केल्यानंतर निश्चितच तुमचा कमी खर्चात आणि उत्पादनसुद्धा वाढेल. आणि एकदा तसं झालं, अनुभव आल्यानंतर मग ते ऐकत जातील. ट्रायकोडर्मा फेकताना तो संपूर्ण शेतात फेकायचा का? हो, पूर्ण शेतात फेकायचा. माझा हरभरा 50 दिवसात झाला आहे, मी झेप आणि महापीठचा महाफोरा फवारले व तेच फवारणी 8 दिवसांनी घ्यायची आहे, चालेल का? चालेल. सोयाबीन विकावे का ठेवावे हा अवघड प्रश्न आहे, पण सोयाबीनचे बऱ्याच बंधनांमुळे, शासकीय बंधनांमुळे सोयाबीनचे भाव कमी झालेले आहे. चांगल्या क्वालिटीचं असेल तर 2 टप्प्यात विकायला हरकत नाही. टप्प्याटप्प्यानं सोयाबीन विकलेलं किंवा कापूससुद्धा टप्प्याटप्प्यानं विकावं असं मला वाटतं. एकदम विकण्याचं हे वर्ष नाही, कारण तेजीमंदी बऱ्याच मोठ्या प्रमाणात चालू आहे. भाव रोजचे फ्लक्च्युएशन सोयाबीनमध्ये दिसत आहेत. भुईमुगाच्या शेंगा भरण्यासाठी उपाय सांगावे. काल जे पूर्ण आपण भुईमुगाचं व्यवस्थापन सांगितलं त्या पद्धतीने केलं तर शेंगा चांगल्या भरतील. खोडवा तुरीसाठी युरिया खत फेकून स्प्रिंकलरनं पाणी दिलं चालेल का? फक्त युरिया देऊ नका, 20-20-0-13 किंवा 24-24-08 किंवा 24-24-0 आणि त्यासोबत पोटॅशसाठी बिग बी जर दिलं तर त्याचा जास्त फायदा होईल. सर, आपण हिरवळीच्या खतांची माहिती सांगावी. तूर निघाल्यानंतर पेरणी करता येईल. हां, जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी हिरवळीचे खतं आपण आता उन्हाळ्यात सुद्धा घेऊ शकता. म्हणजे 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीच्या मध्ये ज्या शेतकऱ्यांना शक्य आहे 2-3 पाणी जरी दिले, 3 पाण्यात सुद्धा तुमचं हिरवळीचं खतं म्हणजे ताग म्हणजे बोरू किंवा ढेंच्याचं बियाणं महाबीज आपलं महामंडळ जे असते त्यांच्याकडं तुम्ही डीलरकडे मागणी करा, ते मागवतील ढेंच्याचं बियाणं. आणि बोरूचं बियाणं हे लोकल आपल्याला पाहावं लागेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातून घ्यावं लागेल. मला जानेवारी महिन्यात ज्वारी या पिकाची पेरणी करायची आहे, तर योग्य वेळ ज्वारीचं जे आहे उन्हाळी ज्वारीसुद्धा आपलं नांदेड जिल्हा, यवतमाळचा नांदेडकडचा भाग या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळी ज्वारीची पेरणी करतात आणि ते पीकसुद्धा चांगलं येतं. तर त्याच्याबद्दल आपण एखाद्या लाईव्हमध्ये सविस्तर माहिती घेऊया. भुईमुग किती व्यवस्थापन केले तरी 3-4 क्विंटलच्या वर होत नाही प्रति एकर. कारण काय असेल? मी काल जे कारणं सांगितले, सगळ्यात महत्त्वाचं जमिनीची सुपीकता कमी झाली आहे, अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित नाही, बुरशीचे रोग वाढले आहेत, रसशोषण करणारी कीड वाढली आहे. हे सगळं जर आपण व्यवस्थित केलं, आणि महत्त्वाचं म्हणजे सुपीकता, जमिनीची सुपीकता जी घसरत चालली आहे आणि जमिनी कडक होत चालल्या आहे, त्यामुळं भुईमुगाचं उत्पादन घटत चाललं आहे. तर सगळं व्यवस्थापन जर आपण चांगलं केलं आणि सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न केला जमिनीचा, तर नक्कीच भुईमुगाचं उत्पादन चांगलं येईल. उन्हाळी सोयाबीन ड्रीपवर कसे घ्यावे? उन्हाळी सोयाबीन ड्रीपवर लॅटरलच्या दोन्ही बाजूनं साधारणतः 15-30, 20-20 सेंटीमीटरवर किंवा 30-30 सेंटीमीटरवर जरी घेतलं, 30 नको जास्त होईल, दोन्ही बाजूला इकडं 20 सेंटीमीटर इकडं 20 सेंटीमीटरवर लागवड करू शकता. झिंक सल्फेट आणि 10-26-26 मिक्स करावे की नाही? शक्यतोवर डायरेक्ट झिंक सल्फेट 10-26-26 मध्ये टाकण्याऐवजी थोडंसं शेणखतात टाका मिक्स करून, आणि नंतर मग ते 10-26-26 सोडून टाका. सर, तूर काढली आहे, येत्या 6 तारखेला हरभरा पेरला तर चालेल का? उत्पादन किती होईल? व्हरायटी कुठली घ्यावी? बघा, हरभरा पेरण्याची आता कुठं वेळ आहे? 6 जानेवारीला तुम्ही लोकांचे हरभरे आता काढणं चालू होतील, आणि आपण जर पेरायचं म्हटलं तर ते उत्पादन खूप कमी येईल. पेरायचं असेल तर पेरा तुम्ही,
पण उत्पादन घटेल तिथे. भुईमुगमध्ये PGR स्प्रे कोणता घ्यावा आणि मातीची भर कशी द्यावी आणि तिसरा फवारा कधी व कोणता घ्यावा. बघा, मी भुईमुगाच्या फवारणी व्यवस्थापन शेवटी कालच्या व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं आहे. आणि मातीची भर ही आपण द्यायला पाहिजे आऱ्या सुरुवात झाल्यानंतर. तिफन जी आहे, आपण ज्या तिफणीनं पेरलं आहे किंवा खत पेरलं आहे त्या तिफणीला 2 तासाच्या मधून त्याला चालवायचं. लागलं तर त्याला आपण कापड बांधू शकतो तिफणीला खाली, फणाला त्याच्या. मी सोयाबीनला खूप ऊन दिलं, 10, 26, 26, 12, 32 युरियाच्या पोत्यामध्ये भरून ठेवलं होतं, पण आता त्यात बारीक आळ्या झाल्या आहेत. काय कारण असेल व आता काय उपाय करावा. हां, सोयाबीनमध्ये आम्हाला सुद्धा आढळलं यावर्षी पहिल्याच वेळेस, आत्तापर्यंत कधीच आढळलं नाही. तर त्यातल्या त्यात KDS 726 फुले संगम या जातीमध्ये थोडंसं आळ्या झालेलं आढळलं आहे. तर त्याला आपल्याला एकदा परत त्याला वाळू घालावं लागेल तुम्हाला, आणि एक आपला पांडा सुपरचा हलका स्प्रे जर त्याच्यावर दिला तर त्या आळ्या भरून जातील. हरभऱ्याला तिसरा फवारा कोणता घ्यावा. हरभऱ्याला तिसरा फवारा झेनॉप, भरारी, 13-025 किंवा बिग बी. पाण्याचा TDS 300 आहे तर पाण्याचा TDS 150 पर्यंत आणण्यासाठी काय उपाययोजना करावे. त्याला सॉफ्टनर येतात, वॉटर सॉफ्टनर येतात, ते मशीन तुम्ही तिथं लावू शकता TDS कमी करण्यासाठी. चुनखडी जमीन आहे माझी, भुईमुग चांगला येईल का. नाही, चुनखडी जमिनीमध्ये भुईमुग पेरण्याची शिफारस नाही आहे शक्यतो. आणि पेरायचंच असेल तर मग तुम्हाला नाही, शक्यतोवर टाळावा. चुनखडी जमिनीमध्ये पेरायचंच असेल तर सुपर फॉस्फेट तिथे टाकता येणार नाही. मग तुम्हाला तिथे दुसरे खतं 10, 26, 26 वगैरे हे द्यावं लागेल. आणि झिंक आणि फेरसचा 2-3 वेळेस वापर करावा लागेल. 15 लिटरचा बॅटरी आणि 10 लिटरचा पेट्रोल पंप आता बंद झाल्यासारखेच आहे. इथून पुढं 20-25 लिटरचे प्रमाण सांगावे. ठीक आहे, आपल्याला काय बघा, 20 लिटरचं प्रमाण जेव्हा 15 लिटरचं प्रमाण सांगतोय तर त्याच्यात आपण 1.25 पटीनं वाढ केली तर 20 लिटरला आपण हे करायचं. आम्हाला आता ती सवय झाली 10 लिटरचा पेट्रोल पंप किंवा 15 लिटरचा बॅटरीचा पंप. तर जर जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे 20 लिटरचेच पंप असतील तर आपण 20 लिटरचं प्रमाण सांगू. एक आम्ही सर्वे करूया आणि त्यानुसार मग आम्ही माहिती तुम्हाला देऊया. हरभरा या पिकाला दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये द्यायचे पाणी किती दिवसाला द्यावे, तेव्हा फुल रूपांतर घाट्यामध्ये झाले पाहिजे का. काही प्रमाणात फुलं असतील तर काय करावे. बघा, 10-20% फुलं असतील, बाकी सगळे घाटे तयार झाले तर मग पाणी तुम्ही देऊ शकता. गव्हाला नंतर शेवटी पाणी कमी पडतं तर आताच दर 8 दिवसांनी पाणी दिले तर चालेल का. असं जमत नसते. जेव्हा गरज आहे तेव्हाच पाणी असते. आता तुमच्याकडं पाणी जास्त आहे, आता देऊन दिलं तर ते काय साठून थोडं राहणार आहे. आपल्याला रोज भूक लागते तर रोज जेवण करावं लागतं. नाही तर आपण 2 दिवसच जेवायचं खूप आणि 8 दिवस जेवायचं नाही, असं होत नाही. त्यामुळे त्याला पाणी नंतरसुद्धा आपल्याला जशी गरज असेल तसंच पाणी द्यावं लागेल. पी बूस्ट आणि के लिफ्टची माहिती सांगा आणि ते वांग्याला ड्रेंचिंग करावं का. पी बूस्ट म्हणजे फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे, स्फुरद मिळवून देणारे जीवाणू. आणि के लिफ्ट म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया, पालाश मिळवून देणारे जीवाणू. तर याचं ड्रेंचिंग तुम्ही कुठल्याही पिकाला करू शकता, रासायनिक खतात वापरू शकता. याच्यामुळं स्फुरद आणि पालाश जे जमिनीतलं आहे ते उपलब्ध व्हायला पिकाला मदत होते. मी ऊसाची बेणे प्रक्रिया केली होती, ऊसाची पोंगेमर होत आहे, दुसऱ्यापेक्षा फारच कमी आहे. बेणे प्रक्रिया केली, पोंगेमर होत आहे, तर पोंगेमरीसाठी तुम्हाला पांडा सुपरचा एक फवारा तिथं द्यावा लागेल. मक्याला झिंक DTA फवारल्यामुळं काय फायदा होतो. मकाबद्दल लाईव्हमध्ये ॲडव्हान्स माहिती द्या. मला कॅलेंडर मिळाले नाही म्हणून मी टेलिग्रामवरून प्रिंट करून घेतलं. तर मका या पिकाला झिंकची कमतरता जर असेल, उत्पादन खूप घटते, किंवा आपण असंही म्हणू शकतो की झिंक जर मक्याला दिलं तर उत्पादन वाढते. त्यामुळं झिंक DTA हे मक्याला वापरणं फायद्याचं आहे. फुलाच्या टायमात पाणी दिलं, फुल दबलं, डबल फुल परत येणार का. बघा, हरभऱ्याला फुलाच्या वेळेत पाणी दिलं, फुल गळून गेलं, धुवारी आल्यामुळं फुल गळून गेलं, किंवा इतर कुठल्याही कारणामुळं फुलगळ झाली मोठ्या प्रमाणात, आणि आता नवीन फूल तुम्हाला काढायचं असेल, जर वेळ गेली नसेल अजून, म्हणजे घाटे आहे, थोडंफार फुलं आहेत, अशा परिस्थितीमध्ये असेल, नवीन फूल जर काढायचं आहे तर मग आपल्याला झेपचा डोस दुप्पट जवळपास, म्हणजे 1.5 पट तरी, आपण 15 मिली वापरतो तसं
25 मिली, 20 मिली, 25 मिलीचे आणि 1261चा सुद्धा डोस किंवा 05234 100 सव्वाशे ग्रॅम 05234 असं जर वापरलं किंवा 1261 100 सव्वाशे ग्रॅम तर नवीन फूल परत येऊ शकतं. जर वेळ गेलेली नसेल तर अशा ठिकाणी किंवा धुवारीमुळं फुलगळ खूप झाली आहे किंवा पाऊस पडल्यामुळं फुल गळून गेलं आहे किंवा पाणी दिलं तुम्ही अवेळी त्यामुळं फुलं गळलं तर त्यासाठी झेप आणि 1261चा डोस वाढून जर आपण फवारणी केली तर नवीन फूल येऊ शकते. हरभरा फुल अवस्थेत आहे, रेज फवारणी केली तर चालेल का? त्यासोबत कोणतं खर्च? फुल अवस्थेत रेज नका घेऊ. आता तुम्ही झेनॉप किंवा इमान घ्या आणि त्याच्यासोबत मग तुम्ही फुलोरा अवस्थेत आहे तर गजब किंवा भरारी हे घेऊ शकता, 05234 घेऊ शकता. माझा चना 60 दिवसाचा आहे, कोणती फवारणी करावी? पहिले 2 वेळेस थायफेनॉट मिथाइल घेतलं, खालची पानं पिवळी पडत आहे, नियोजन सांगा. बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, खालची पानं थोडीशी पिवळी पडत आहेत, लाल पडत आहेत. तर त्याला पहिलं कारण आहे की जर सगळ्याच झाडांचे पिवळे पडत असतील तर मग नत्राची कमतरता आपण म्हणू शकतो. त्या झाडाचे मुळं उपटून पहा, मुळावर गाठी जर कमी असतील तर मग नत्राची कमतरता आहे. त्याला 13-045चा एक फवारा तुम्ही दिला तर तिथं नत्र मिळू शकतं किंवा युरियाचा जरी फवारा दिला, 1% युरिया 100 ग्रॅम प्रतिपंप जर घेतलं तर त्याचा नत्राची कमतरता असेल तर युरिया किंवा 13-045 फवारा. जो फ्युजेरियम विल्ट आहे, मर रोग, तो जर असेल तर ट्रायकोडर्मा आपल्याला टाकायचं आहे. जर जांभळे पानं होत असतील तर पोटॅशची कमतरता असते. बऱ्याच वेळेस पानं, खालची पानं जे आहेत ते जांभळे रंगाचे होतात, पोटॅशच्या कमतरतेमुळे ते होतं. तर त्याला मग बिग बीचा फवारा या पद्धतीनं घ्या. हरभरा छान आहे, आपके फॉर्म्युला, आपल्या औषधीचे 2 फवारणी झाली, धन्यवाद. शेती विशेष माहिती मासिक घरपोच मिळाले पाहिजे असं काही करता येईल का? बघा, मासिक तर काढणं आपल्याला शक्य नाही. हे एवढं सोपं असताना मग आपण मासिकाच्या वगैरे कशाला, यूट्यूबवरचे आपण सगळ्याच गोष्टीची माहिती सांगतो, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्हाला मागे पुढे करता येतं. पण काही जे ॲग्रिकल्चरचे मासिक आहेत, बळीराजा आहे, त्यानंतर तुमचं अजून एक याचं नागपूरचं आहे, असे काही मासिक चांगले आहेत, ते लावू शकता तुम्ही. आमच्याकडील शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की कोणत्याही पिकामध्ये सांबार लावला की त्या मुख्य पिकावरील पांढरी माशी सांबारावर जाते व मुख्य पिकाचे रक्षण होते, तर हा अंदाज बरोबर आहे का? हा 2-3 वेळेस तुम्ही प्रश्न विचारला आहे. मला त्या सांबाराबद्दल काही माहिती नाही आहे. मी माहिती तुम्हीच प्रयोग करून पहा, त्याच्यावर जाते का पांढरी माशी, आणि तुम्हाला माहिती झाली की आम्हाला सांगा, आम्ही सुद्धा इतर शेतकऱ्यांना सांगू. भैमुग उगत नाही आहे, 8-9 दिवस झाले लागवड करून, काही उपाय? खूप थंडी जास्त आहे, ही वेळ भैमुग लागवडीची तशी नव्हती, पण तरी हरकत नाही. 8-9 दिवस झाले तर अजून 2-3 दिवसामध्ये उगवणं चालू होईल. थंडी जास्त असल्यानंतर उगवण उशिरा होते. सर मी 10 जानेवारी सर आम्ही 10 जणांचा गट केला आहे, आम्हाला तुमचे प्रोडक्ट डायरेक्ट मिळतील का? तर बघा, डायरेक्ट मिळण्यासाठी आपला एक शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट असेल रजिस्टर्ड तर आपल्याला तिथं देता येईल. असं फक्त तुम्ही जर गट 10 जणांचा समूह केला तर एक करता येईल आपल्याला की कंपनीतून जरी नाही डायरेक्ट देता आलं तर एखाद्या विक्रेत्याकडून त्याला सांगून, आमच्या प्रतिनिधीला आम्ही सांगू, तो त्यांची भेट करून देईल विक्रेत्याची आणि कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला तिथं मिळेल. पण कंपनीकडून जर पाहिजे असेल तर शेतकरी उत्पादक कंपनी किंवा शेतकरी गट असणं गरजेचं आहे. मला सीताफळ लागवड करायची आहे, माझी जमीन चुनखडी आहे, तर मला सीताफळ लागवड जमेल का? चुनखडी जमिनीत सीताफळ चालेल, फक्त गड्डे करताना थोडेसे मोठे गड्डे करून त्याच्यामध्ये शेणखत वगैरे जास्त भरा थोडंसं, मग चालेल. तूरमध्ये कोणता व्हायरस आला आहे? शेंगा भरत नाही आहे, शेंगा पोचट आहेत. बघा, शेंगा भरत नाही हा स्टरलिटी मोझॅक आहे, पण त्याला शेंगाच लागत नाही, फुलं आणि शेंगा लागत नाही. पण शेंगा भरत नाही म्हणजे आपल्याला बघावं लागेल. काही फोटो तुम्ही याच्यावर जर पाठवता आले
झाडाचे शेंगांचे, तर ते पाठवा आपल्या व्हॉट्सॲप नंबरवर 8888167888च्या. मग त्याच्यावर मी बघून थोडंसं प्रयत्न करतो नेमकं काय झालं आहे ते बघावं लागेल. भुईमुगाचं बियाणं सुपर किंग गुजराती व्हरायटी TG37 आणली आहे, चांगली आहे का? हां, TG37 चांगली जाते, काही अडचण नाही. TG26, 37 आणि 51 आणि TAG24 ह्या सगळ्याच जाती चांगल्या आहे. कॉलर रॉडसाठी कोणता बुरशीनाशक चांगलं काम करते? कॉपर ऑक्सीक्लोराईड. त्याचा बुडावर फवारा किंवा ड्रेंचिंग करावं लागेल. खोडवा ऊसामध्ये भुईमुग लागवड जमेल का? बिलकुल जमते. बी किती टाकायचं एकरी? 40 किलोच्या वरती 50, 60, 70 किलोपर्यंत टाकू शकता. मला उन्हाळी भुईमुग पेरणी करायची आहे, माझी जमीन मध्यम पण मुरमाड आहे, जमेल का पेरणी केली तर? जमेल, काय अडचण नाही, फक्त पाणी तुम्हाला सतत द्यावं लागेल. माझ्या शेतामध्ये मुरुम काळी मातीमध्ये सीताफळ लागवड केली आहे, झाडं 1.5 वर्षाची आहे, त्यामध्ये 15 जानेवारीपर्यंत उन्हाळी सोयाबीन पेरलं तर जमेल का? जमेल, काही अडचण नाही, फक्त सीताफळाला ताण बसणार नाही. आता तशी 2-1.5 वर्षाचीच म्हटल्यावर तुम्ही यावर्षी म्हणजे येणाऱ्या हंगामात सीताफळ नाही घेणं योग्य नाही, तर सोयाबीन तुम्ही पेरू शकता. दुवारीनं हरभऱ्याचे फुलगळ जास्त झाली आहे, 30% घाटे, आता कोणती फवारणी करावी? नवीन फुल लागण्यासाठी मी सांगितलं झेपचा डोस वाढवा किंवा भरारीचा डोस वाढवला, 5 मिलीच्या ऐवजी 10 मिली भरारी घेतलं तरी चालेल. आणि 1261 किंवा 05234. मागच्या वर्षी भुईमुगाच्या शेंगासडीमुळे खूप मोठं नुकसान झालं, आता काय उपाय करावे व कशाचा फायदा होईल? तर ट्रायकोडर्मा मी सांगितलं, पेरणीच्या आधी आणि भर लावताना ट्रायकोडर्मा 2 वेळेस असा ट्रायकोडर्मा टाका. रायझरजी अवश्य भुईमुगाला द्या तुम्ही, 2 वेळेस दिलं तरी चांगलं. पेरणीच्या आधी एकदा आणि भर लावताना एकदा, असं दोन्ही वेळेस जर दिलं तर निश्चितच तुम्हाला रायझरजीमुळं आणि ट्रायकोडर्मामुळं चांगला फायदा होईल. 2,4-D अमाइन सॉल्टने जमिनीवर काही परिणाम होतो का? जमिनीवर जास्त वापर, कुठल्याही तणनाशकाचा जास्त वापर केला, अतिरेकी वापर केला तर जमिनीची सुपीकता घटते. पण वर्षातून एखाद्या वेळेस फवारणी केली तणनाशकाची तर फारसा फरक पडत नाही. माझा गोट कांदा सड जास्त आहे, मेटॅलॅक्झिन अधिक मँकोझेप रेडोमिल गोल्डचं ड्रेंचिंग करा तिथे, आणि पाणी मोजकं द्या, पाहिजे तेवढंच, जास्त पाणी देऊ नका. जिप्सम शिपलं तर चालेल का? जिप्सम झाडावर पडलं तर नाही, शिपू नका त्याला, म्हणजे झाडावर पडू देऊ नका. माझ्या शेतातील कापसाचे बोंड फुटत नाही आहे, काय उपाय सांगा? बोंडअळी आहे, त्यात गुलाबी बोंडअळी असल्यानंतर बोंड फुटायला त्रास जातो आणि थंडीमध्ये सुद्धा बोंड उशिरा फुटतात. टील बुरशीनाशकासोबत झेप व 1261 हे विद्राव्य खत वापरल्यास औषध फाटते का? नाही फाटत. 2 ओळीत 25 सेंटीमीटर अंतर असल्याने भर लावता येईल का? लावता येते, काही अडचण नाही. आणि भर लावणं आवश्यक आहे का? बिलकुल आवश्यक आहे. भुईमुगाला भर देणं फार आवश्यक आहे. भुईमुगाचं कोणतं बी पेरावं? जमीन चोपण आहे. जमीन चोपण आहे म्हणजे भुईमुग तिथं घेतलं टाळलेला बरा. माझा हरभरा 50% घाटे व 50% फुलावर अवस्थेत आहे. तुषार सिंचनाने पहिले पाणी दिले, आता दुसरे पाणी आता देऊ का? ताण पडू देऊ नका, पाणी देत राहा. उन्हाळी सोयाबीन बॅगला किती क्विंटल होते? बी कोणतं वापरावं? उन्हाळी सोयाबीन पेरावे का? पेरू शकता तुम्ही, फार जास्त अपेक्षा ठेवू नका, 3-4 क्विंटलची अपेक्षा ठेवून पेरा. चांगलंच जर वातावरणानं साथ दिली तर जास्तही होईल, पण 3-4 क्विंटल व्हायला हरकत नाही. जास्त पाणी झाल्याने हरभरा परतलाय, परत फूल येण्यासाठी काय करावे? परत फूल येण्यासाठी झेप आणि 1261चा डोस वाढवा. घाटे अवस्थेमध्ये हरभरा असेल तर त्याला भरारी आणि 13-0-45 किंवा बिग बी असं फवारवा देऊ शकता. तर मंडळी, हे सगळे प्रश्न होते. आता कमेंटमध्ये तुम्ही राहिलेल्या प्रश्नाचं विचारू शकता. धन्यवाद.